नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, हिंदू धर्मात गणपतीला विशेष स्थान देण्यात आलेलं आहे. प्रत्येक मंगल कार्यात, प्रत्येक शुभ कार्यात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला आपण गणेश जयंती साजरी करतो. यालाच माघी गणेश जयंती असे सुद्धा म्हटले जाते. माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी भक्तगण श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना करत असतात. गणपती बाप्पाकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. पण यावर्षी गणेश जयंती दिवशी कोणते उपाय करायचे आहेत, कोणते उपाय केल्यामुळे आपणास शुभ असा आशीर्वाद गणपती बाप्पांचा प्राप्त होतो, याविषयीची माहिती पाहणार आहोत. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 22 जानेवारी 2026 मध्यरात्री 2:48 सुरू होणार आहे. ती 23 जानेवारी रोजी रात्री 2:28 असणार आहे. उदय तिथी अनुसार माघी गणेश जयंती 22 जानेवारी या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. या काळात भगवान गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते. माघी गणेश जयंती 22 जानेवारी या दिवशी असणार आहे. यावेळी गणेश पूजेची वेळ सकाळी 11:28 सुरू होईल ते दुपारी 1:42 असणार आहे. म्हणजेच गणरायाची पूजा करण्यासाठी जवळपास 2 तास शुभ मुहूर्त आपल्याजवळ असणार आहे. या काळात तुम्ही आपल्या देवाऱ्यामध्ये एक चौरंग मांडायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरून त्यावर अक्षत टाकून त्यावर हळदी कुंकू टाकून आपणास त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना आवडत्या दुर्वा, लाल फूल आणि तिळाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात. गणेश पुराणानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंती साजरी करण्यात येते. या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यप आणि आदिती देवीच्या पोटी विनायक या नावाने अवतार घेतला. म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे सुद्धा म्हटले जाते. षोडोपचारे गणपती पूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करावा. कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा या दिवशी करण्याने विशेष महत्त्व प्राप्त होते. तर मंडळी, या दिवशी आपणास कुंदाची फुलं गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत. जर तुम्हाला कुंदाची फुलं मिळत नसतील तर तुम्ही मोगऱ्याची फुलं अर्पण करू शकता. जर मोगऱ्याची फुलं तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही पांढऱ्या रंगाची फुलं या दिवशी अर्पण करू शकता. तर मंडळी या दिवशी कोणते उपाय केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या अडचणी दूर करतात, याविषयीची माहिती पाहूया. तर सर्वात पहिला महत्त्वाचा नियम आपण पाहणार आहोत. जर आपल्या कार्यात अडथळे येत असतील, जर आपलं काम पूर्ण होत नसेल किंवा कोणतंही काम करायला गेलं तर त्यात अडथळे येत असतील, तर आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी काही उपाय करू शकतो. हा उपाय आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतो. त्यासाठी बाप्पाला या दिवशी 21 दुर्वा, 2 शमीची पानं, 2 बेलाची पानं अर्पण करायची आहे. हा अगदी सोपा आणि साधा उपाय आहे. तर मंडळी, गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे गणपती बाप्पांना दुर्वा, बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करणे. कारण दुर्वामध्ये अमृत असतं. दुर्वांकुरात गणेशाची पूजा करणारा भक्त कुबेरासारखा होतो असे म्हटले आहे. गणपती बाप्पाला 21 दुर्वा, 2 बेलाची पानं आणि 2 शमीची पानं या दिवशी अर्पण करावीत. यामुळे कामातील अडथळे दूर होतात. घरातील कोणतं काम होत नाही, ते काम पूर्णत्वाला जात नाही. काम होण्यासाठी खूप अडथळे येत आहेत, तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतात. तर मंडळी, गणपती बाप्पांना प्रसन्न करणारा सर्वात महत्त्वाचा आणि प्रिय उपाय म्हणजे आई वडिलाची सेवा करणे, सासू सासऱ्याची सेवा करणे. वडीलधाऱ्याची सेवा करणाऱ्याला बाप्पा आपली भक्ती देतो, आपला आशीर्वाद देतो. तर मंडळी, शास्त्रानुसार जेव्हा आपण मोठ्यांचा आदर करतो त्यामुळे आपण निरोगी होतो. सतत नेहमी मोठ्यांचा आदर करावा. या दिवशी किमान एक तरी झाड लावलं पाहिजे. यामुळे आपला
बुध ग्रह मजबूत होतो. बुध ग्रह म्हणजे साक्षात गणपती भगवानच आहेत. बुध ग्रह म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचा ग्रह. जर आपणास शुक्र आणि गुरु पैसा देण्याचं कार्य करत असतील तर कुंडलीतील बुध ग्रह तुमचा पैसा टिकवण्याचं काम करतात. जर तुम्ही खूप मेहनत करून पैसा कमवत आहात पण तो पैसा टिकतच नाही तर आपला बुध ग्रह कमजोर असतो. म्हणून आपण जी मेहनत करतो, आपण जे पैसे कमवतो त्याला बरकत येण्यासाठी, ते पैसे टिकण्यासाठी आणि तो पैसा आपल्याजवळ स्थिर राहण्यासाठी आपण या दिवशी किमान एक तरी झाड लावलंच पाहिजे. यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे, अडचणी, संकट याचा नाश तर होतोच, पण आपली प्रगतीसुद्धा होते आणि ती भरभराटीने होऊ लागते. या दिवशी करण्यासाठी अजून एक महत्त्वाचा उपाय आपण पाहणार आहोत. तर मंडळी, या दिवशी गणपती बाप्पाला लाडूचा नैवेद्य अर्पण केला जातो. मग आपली इच्छा मनात धरून आपण गणपती बाप्पाला लाडू अर्पण करू शकता. या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन आपणास 15 किंवा 21 लाडूचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. मग ते लाडू मुगाच्या डाळीचे असो किंवा तिळाचे असो, या दिवशी या दोन्हीही लाडवाचं खूप महत्त्व आहे. तर मंडळी, शास्त्रानुसार मुगाच्या डाळीचे लाडू गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत. हे लाडू बनवून आपण मंदिरात किंवा घरीच गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनातील अडचणी दूर करतील. या दिवशी 21 किंवा 15 लाडूचं नैवेद्य आपणास अर्पण करायचं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून शुद्ध कपडे परिधान करायचे आहेत. गणपती बाप्पांच्या 12 नावाचा जप करायचा आहे. गणपतीच्या 12 नावाचा जप आसनावर बसून करायचा आहे. गणपतीची 12 नावं कोणती आहेत जाणून घेऊया. प्रथम वक्रतुंड, दुसरे एकदंत, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्र, पाचवे लंबोदर, सहावे श्री विकटनावते, सातवे श्री विघ्न राजेंद्र, आठवे श्री धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे श्री गणपती आणि 12वे श्री गजानन. अशी 12 नावं गणपतीची आपणास घ्यायचं आहे आणि अखंड 21 मूग गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर पूर्व दिशेला मुख करून आपणास सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर उत्तरेला मुख करून तुम्हाला गणपती बाप्पांना जल अर्पण करायचं आहे आणि ओम गंगणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर दक्षिण दिशेला मुख करून आपणास पितरांना जल अर्पण करायचं आहे आणि पितृदेवोभ्यो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्ही या दिवशी या 3 दिशेला पाहून जर तुम्ही जल अर्पण करत असाल तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी, सर्व अडथळे दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपण सुखी व समाधानी जीवन जगू शकाल. आपल्या घरात यामुळे सुख समृद्धी नांदू लागते. घरावर कुठलंही संकट येत नाही आणि आपल्या घरावर कुठलंही संकट येणार नाही, कारण साक्षात गणपती भगवान आपलं विघ्नहरण करण्यासाठी समर्थ आहेत. तर मंडळी, या दिवशी आपणास काही उपाय करून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचा आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.